नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल अनेक लोकांच्या मनात उत्सुकता असते. मुलगी का जन्म घेते? गरुड पुराण याबद्दल काय सांगते? अनेक वेळा लोक असे म्हणतात की मुलगी जन्माला येण्यामागे काही आध्यात्मिक कारण असतात. काही जण याला पूर्वजन्मीचे कर्म मानतात, तर काही जण याला देवाची इच्छा समजतात. पण खरंच गरुड पुराणात याबद्दल काही सांगितलं आहे का? चला तर मग याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. गरुड पुराण हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये जीवन, मृत्यू, आत्मा, पुनर्जन्म, कर्म आणि मोक्ष यांविषयी सविस्तर माहिती दिली आहे. गरुड पुराणानुसार या जगात कोणताही जन्म योगायोगाने होत नाही. प्रत्येक जीव आपल्या पूर्वजन्मातील कर्मानुसार जन्म घेत असतो. आपण कोणत्या घरात जन्म घेणार, आपले आई वडील कोण असणार आणि आपल्याला कोणत्या प्रकारचे जीवन मिळणार, हे सर्व आपल्या कर्मांवर अवलंबून असते. गरुड पुराणात सांगितले आहे की आत्म्याला स्त्री किंवा पुरुष असा कोणताही भेद नसतो. आत्मा हा शुद्ध आणि अमर असतो. मात्र पृथ्वीवर जन्म घेताना तो आपल्या कर्मानुसार स्त्री किंवा पुरुष शरीर धारण करतो. त्यामुळे मुलगी जन्माला येणे किंवा मुलगा जन्माला येणे हे कोणाच्याही हातात नसते. ते ईश्वराच्या नियमांनुसार आणि कर्माच्या फळानुसार घडत असतं. हिंदू धर्मात मुलीला देवीचे स्वरूप मानले जाते. आपण देवी लक्ष्मी, देवी सरस्वती आणि देवी दुर्गेची पूजा करतो. या तिन्ही देवी शक्ती, ज्ञान आणि संपत्तीचे प्रतीक आहे. म्हणूनच अनेक ठिकाणी असे म्हटले जाते की ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मीचे आगमन होते. मुलगी ही केवळ घरातील सदस्य नसते, तर ती प्रेम, माया, संस्कार आणि आनंद घेऊन येते. गरुड पुराणातील कर्मसिद्धांतानुसार काही आत्मे विशेष कार्यासाठी जन्म घेतात. काही आत्मे आई वडिलांची सेवा करण्यासाठी येतात, तर काहींना कुटुंबाला आनंद देण्यासाठी येतात, तर काही समाजामध्ये मोठे बदल घडवण्यासाठी जन्म घेतात. त्यामुळे मुलगी जन्माला आली तर ती त्या कुटुंबासाठी ईश्वराने दिलेली एक विशेष भेट आहे असे मानले जाते. आजही काही ठिकाणी मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव केला जातो, पण धर्मग्रंथाचा खरा संदेश असा नाही. गरुड पुराण आपल्याला शिकवते की प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचा अंश आहे. त्यामुळे मुलगा असो किंवा मुलगी, दोघांनाही समान प्रेम, सन्मान आणि संधी मिळाली पाहिजे. जो व्यक्ती मुलीचा आदर करतो त्यांच्यावर देवाची कृपा कायम राहते, असे अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे. तर मंडळी, जर आपण आपल्या इतिहासाकडे पाहिलं तर अनेक महान स्त्रियांनी जगाला दिशा दिली आहे. माता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले. अहिल्याबाई होळकर यांनी आदर्श राजकारभार केला. सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी मोठे योगदान दिले. त्यामुळे मुलगी म्हणजे दुर्बलता नसून सामर्थ्याचे प्रतीक आहे. विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर मुलगा किंवा मुलगी होणे हे पूर्णपणे गुणसूत्रांवर अवलंबून असते. यामध्ये आईचा कोणताही दोष नसतो. तरीही काही लोक अज्ञानामुळे आईला दोष देतात, जे पूर्णपणे चुकीचे आहे. धर्म आणि विज्ञान दोन्हीही आपल्याला समानतेने संदेश देतात. गरुड पुराणात एक महत्त्वाचा संदेश दिला आहे की प्रत्येक जन्माचे काही ना काही उद्दिष्ट असते. त्यामुळे मुलगी जन्माला आली तर तिचा आदर करा, तिला चांगले शिक्षण द्या, तिच्या स्वप्नांना पाठिंबा द्या, कारण उद्या तीच मुलगी आपल्या कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करू शकते. लक्षात ठेवा, मुलगी ही ओझे नसते, ती ईश्वराची अमूल्य देणगी असते. ज्या घरात मुलीचा सन्मान होतो त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. म्हणून मुलगा मुलगी असा भेद न करता प्रत्येक मुलीला समान प्रेम आणि संस्कार द्या. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच धार्मिक आणि ज्ञानवर्धक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन माहिती सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.